संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य रथाच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते। आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुख्यमंत्री आरोग्य रथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे। त्याचबरोबर वारकऱ्यांना या ठिकाणी आजारी असलेल्या सर्व वारकऱ्यांना याच रथाच्या माध्यमातून गोळ्या आणि औषधे देखील देण्याचे काम होत आहे। दोन्ही पालख्यांमध्ये अशा प्रकारे जनजागृती केली जात आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपत्कालीन विभाग त्याचबरोबर अशा अनेक टोल फ्री क्रमांक आहेत हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। यावर जरी वारकऱ्यांनी संपर्क केला तरी त्यांना वैद्यकीय सेवा ही मिळत आहे। महाराष्ट्र शासनाचा हा एक अनोखा उपक्रम आहे। मुख्यमंत्री आरोग्य रथ याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर काही आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगाल तुम्ही याच्या माध्यमातून कशी जनजागृती केली जाते आणि वारकऱ्यांना कशा प्रकारे सेवा दिली जाते? रामकृष्ण हरी। भक्ती विठोबाची आणि सेवा आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री आरोग्य रथ हा आपण ह्या पालखी मार्गावर चालवत आहोत। या आरोग्य रथामार्फत सर्व वारकऱ्यांना आपण गर्दीच्या ठिकाणी तसेच मार्गावरती औषधोपचार ह्या रथामार्फत केला जातो। त्याचबरोबर ह्या रथाच्या बाजूला जी माहिती लिहिलेली आहे त्या माहितीमध्ये आपण प्रामुख्याने आपत्कालीन नंबर, आपत्कालीन व्यवस्था, त्याचबरोबर शासनाचे जे टोल फ्री आरोग्यासाठी काम करणारे जी काही नंबर्स आहेत ते नंबर्स आपण डिस्प्ले करतो। याची माहिती आपण सर्वसामान्य नागरिकांना तसंच वारकऱ्यांना देतो। तुम्ही काय सांगाल? वारकऱ्यांना चालताना जे प्रॉब्लेम्स येतात, काही आरोग्याच्या समस्या असतात, त्याच्यासाठी औषधं, गोळ्या, मलम वगैरे जे काही त्यांना त्रास होतोय त्याच्यासाठी जागोजागी असे रथ आम्ही उभे केलेले आहेत। त्याच्यासाठी त्यांना लगेच औषधं उपचार तिथल्या तिथं मिळावं हा या योजनेचा उद्देश आहे। मुख्यमंत्री आरोग्य संत तुकाराम पालखी सोहळ्यामध्ये किती रथ आहेत असे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये किती रथ आहेत? संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 4 रथ आहेत असे, जे पालखी सोबतच जाणार आहेत पूर्ण। आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये 8 हे एकूणच या ठिकाणी दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये 8 रथाच्या माध्यमातून गरजू आजारी वारकऱ्यांना गोळ्या आणि औषधाचे काम मोफत वाटपाचे काम या रथाच्या माध्यमातून केले जाते।